माझी इच्छा आहे रे, अशी पल्सर घ्यावा, सासरवाडीला जावा असं शायनिंग मध्ये बसून. पण नाना तिला 30 रुपयाचे पेट्रोल नाही लागत. हा 30 रुपयाचे पेट्रोल नाही लागत नाना तिला. मग 200 300 400 अयो हा खिस्सा गरम लागत त्याला. खिसा गरम लागतो. हा, अरे मग मा काय गार आहे का? उगा आता नाही, माझे एटीएम मध्ये राहते एटीएम बँक. आता खिशात कोण घेऊन निघत आहे? हा. काय ते बोजा आपलं नुसतं कार्ड लावलं पैसा बंडेल. तुला पाय मी आहे का 8 दिवसात गाडी घेऊन दाखवतो. बर 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 जाऊ का? हा झालंय उसामध्ये. काय रे ए, काय घाबरली का काय? काय करता? आवाज तर त्याचा ना. काय आवाज दे जाणार म्हणजे गाणं म्हणत नाचत चालू का? काय नाचत चालू का? घाबरले ना मरणाची मी. घाबरली काय नाही. अरे माझ्या जेवणाची सोय करायची मग रानात यायचं. तुम्ही आले नाही लवकर, मग मी आले रानामध्ये. काय लवकर आलं नाही? रोजच्या टायमिंगला चालू ना. हा, रोजच्या टायमिंगला आले म्हणा. किती वाजले आता? चार्जिंग संपली त्याची. जाऊ दे वाजू दे किती पण. जाऊ दे मी म्हणतो दे सोडून ते जेवणा बिवणाचं जेवता येईल. हा मग? अरे मी आता नाही का ती गाडी पाहिली, मुन्नानी गाडी आणली हा का? पल्सर. बया लस भारी असं नाही ना. अरे लय भारी गाडी, लय आवडली राव मला. हा असं अशी बसायला आहे तिला सिस्टीम. बया मला लहानपणापासून आवडती रे, पण ज्यावेळेला ते घेणं नाही झालं बरं का. पण माझ्या डोक्यात आहे आता घ्यावा. 100चा असतो. यायला लय हौस रे मला पहिल्यापासून, लहानपणापासून हौस. पल्सर घ्यायची का तुम्हाला? घ्यायची. मग आतापर्यंत काय चाललंय? पल्सर घ्यायची म्हणजे घ्यायचीच, आणि 2च दिवसात आणतो. त्यासाठी कष्ट करावं लागत आहेत. 6,000 रुपये एखादी गाय घेऊन टाकावं, 10,000 रुपये दुसऱ्या कोण आणावा. काही ऐका नाही का? नुसती पल्सर घ्यायची आणि दामटायची कडक कपडे घालून. थोडं थोडं तुझं बोलणं मला पटायला लागलंय बरं का. कारण गाय जर घेतली हा तर दूध चालू होईल. हा मग ते दुधाचे पैसे नेऊन तिथं भरायचे शोरूमला. गाडी घ्यायची, हप्ते पण दुधाच्या जीवावर भरायचे. तेवढं डोक्यात राहू द्या. विकून घ्यायचे तिकून घ्यायचे. हा नुसतं कर्ज बाजारी करून ठेवा तुम्ही. एक काम कर, काय तुझ्या आई बापाकडून घे पैसे. माय बापासले दिसत दुसरं नाही का कोणी? दुसरे कोणाकडून घ्यायचे? सासू सासरे मदत करीत नाही का? दरवेळेस सासऱ्याकडेच पळा. काय घ्यायचं असलं म्हणजे चला तिकडे. ए आवाज खाली कर. बंगला बांधायला माय बापाकडेच गेले पैशाला. वावर घ्यायच्या टायमाला माय बापाकडेच गेले पैशाला. ए आवाज खाली कर. त्यांना पण मत दिलेले म्या. हा का? हा त्यांच्या बंगला बांधायच्या टायमाला मी 30,000 रुपये दिले त्यांना. बया ते अजून ध्यानात आहे का तुमच्या? ध्यानात नाही ठेवायचे मग काय ठेवायचे? तुम्ही दरवेळेस जा त्यांच्याकडे पैसे आणायला. एकदा नाही दिले तर तेच तुम्ही डोक्यात ठेवा. कामाला जाते का?